राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे 28 जानेवारीला VSRच्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र त्यांच्यासोबत आणखी 4 लोकांचा सुद्धा मृत्यू झालेला होता, ज्यामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचा सुद्धा समावेश होता। या अपघाताला घेऊन आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, शंका सुद्धा निर्माण केल्या जात आहेत आणि कालच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विमान कंपनी आणि फ्लाईट जे काही पायलट आहेत ते बदलणं असेल, त्यांच्या वेळेमध्ये बदल करणं असेल आणि त्याचबरोबर कंपनीला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। या सगळ्याला घेऊन जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते मागतायत। मात्र पिंकी माळीच्या वडिलांना काय वाटतं किंवा कुटुंबियांना काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी आणि त्यांच्या आई सुद्धा आपल्यासोबत आहेत। या अपघाताला आता जवळपास 10-12 दिवस उलटून गेलेले आहेत आणि आता अपघाताला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सुरुवातीच्या काळामध्ये हा एक अपघात आहे असं सांगण्यात येत होतं, मात्र आता जे प्रश्न निर्माण केले जात आहेत किंवा उपस्थित केले जात आहेत त्यामध्ये अनेक शंका सुद्धा उपस्थित केल्या जात आहेत। काल तुम्ही रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहिलेली आहे का आणि त्या सगळ्या पत्रकार परिषदेवरून काय वाटतंय, हा अपघात आहे की घातपात आहे? तुमचं मत काय आहे? नेमकं आतापर्यंतची भूमिका कुटुंबियांची काय आहे? रोहित दादा पवार यांचा मी पत्रकार प्रेझेंटेशन मी पाहिलं, मी त्यांच्या मताशी सहमत आहे। कारण शंका निर्माण अशासाठी होतोय की हे घातपात होऊ शकतो कारण का माझी मुलगी पिंकी सोमीकर सैनी ती नेहमी अजितदादा बरोबर 5 टर्म गेली आणि 4 वेळा ब्लॅक प्रायव्हेट जेट होता। यावेळी 5व्या टर्ममध्ये व्हाईट कलरचा जेट होता। हे शंका निर्माण करते की 4 वेळा सतत ब्लॅक चार्टर्ड फ्लाईट होता, तर यावेळी हे का चेंज झाला? आणि रोहित दादा म्हणाले त्याप्रमाणे की सकाळची वेळी ट्रॅफिक नसतो, 6-6:30च्या सुमारास बोलले। पायलट बदली केला गेला, विमान बदली केला गेला, तर ह्या सर्व गोष्टीवरती याची शहानिशा इन्क्वायरी व्हायला पाहिजे। या सगळ्या अपघाताला घेऊन रोहित पवारांनी एक प्रश्न सातत्यानं उजेडात आणण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे जो पायलट आहे सुमित कपूर, त्यांचं मग दारू पिण्याचं बॅकग्राऊंड असेल किंवा ते सापडलेले असेल त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई असेल आणि अपघाताच्या वेळेला शांभवी पाठक ज्या को पायलट होत्या त्यांच्या तोंडून जे काही उद्गार होते ते ATCL ऐकू जात होते, मात्र मुख्य पायलट असणारे सुमित कपूर काहीही बोलत नव्हते, ते सुद्धा त्यांनी मांडलेलं होतं। सुमित कपूर यांच्यासोबत पिंकी माळीनं कधी प्रवास केलेला होता का किंवा पायलट असताना सुमित कपूर त्या फ्लाईटमध्ये अटेंडंट म्हणून पिंकी माळी कधी गेली होते का? त्याबद्दल तुम्हाला कधी सांगितलं होतं? नाही, असं काही आम्हाला बोलली नव्हती। फक्त आदल्या दिवशी मला बोलली की मी अजितदादा पवार बरोबर सकाळी मी बारामतीला चालली। मी तिकडनं हॉटेलमध्ये गेल्यावर मी पप्पा तुमच्याशी बोलणार आहे। तर मी बोललं काय बोलणार आहेस? तर बोलते ना मला खूप काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायची आहेत, मी हॉटेलमध्ये गेल्यावरतीच मी तुमच्याशी बोलेन। तर कदाचित बारामतीला अजितदादाला सोडून ती नांदेडला गेली असेल, या जाणार होती, या सामदाबाद का समसादाबाद कुठेतरी ते फ्लाईट तिकडनं वाया होता, पण फ्लाईटमध्ये पिंकी माळी पुढे जाणार होते। हां, त्याच फ्लाईटने हे वाया होता। ती मला आदल्या दिवशी मला बोलायची एवढे पॅसेंजर जात आहेत, एवढे आहेत असं बोलली मला। तर हे असं दुर्दैवी घटना लँडिंगच्या वेळी झालं आणि जेव्हा आम्हाला TV वर पाहिलो साहेब तेव्हा आम्हाला समजलं। त्यापूर्वी माझ्या पिंकीचा नवरा सोमीकर सैनी हे बारामतीला गेले, जे VSR वेंचर कंपनी आहे याने आम्हाला सांगितलं नाही की आपका लड़की का डेड बॉडी हम बारामती से भेजेंगे एम्बुलेंस से, या कलिना में ऑफिस से आपको मिल जाएगा, असं काहीच नाही बोलले। माझा जावई पुढे गेला सोमीकर सैनी आणि मी मागे गेलो मी बारामतीला। तिथं गेल्यावरती जर ती बॉडी मला भेटली नसती तर माझी मुलगी लावारिसमध्ये गेली असती, कोणी बॉडी क्लेमच नाही केला असता। तर कंपनीचं काम आहे की आम्हाला बोलणं। आता तरी कंपनी काही कॉन्टॅक्ट करते किंवा एवढ्या दिवसाच्या दुर्घटनेच्या इतक्या दिवसानंतर काही संवाद तुमच्याशी पालक म्हणून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते? एकदाही माझ्याशी ते लोक बोलले नाही की पिंकीचे पप्पा बरोबर बोलला पाहिजे। त्याचा जे काय पगार, अलाउन्स, विमा, इन्शुरन्स जे काय त्याचा हक्काचं निघतोय त्या बाबतीत आमच्याशी काही चर्चा नाही केली। उलट आम्ही फोन करतो तर ते कट करतात आणि एक
एकाने कोणतरी त्यांचे कंपनीचे लोक उचलले होते की नेहा शुक्ला करके HOD है, वो आपसे संपर्क करेगी, मैं आपको फॉर्म भेज रही हूँ, वो भर के आप पुटअप करो. पण त्यांचा आमचा संपर्क आणि किंवा संवाद झाला नाही. आता आपल्यासमोर माझी मोठी मुलगी बोलली, मी गेल्यावरती त्यांच्याशी शाळेत बोलले की हे पुटअप करा म्हणून, हे फॉर्म जे आहे ते आता मी झेरॉक्स वगैरे काढून हे पुटअप करण्याचा प्रयत्न करतो. VSR व्हेंचर्स कंपनीच्या अनियमिततेवरून किंवा त्यांची जी काही कामाची पद्धत होती त्यावरून सुद्धा अनेक वेळा रोहित पवारांनी ते हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पायलट एखाद्या मोठ्या ट्रिपवरून आला असेल तर पुन्हा त्याला दुसऱ्या ट्रिपवरती पाठवणं, परत त्याला ती कामाची जबाबदारी देणं. तर पिंकी माळीच्या बाबतीमध्ये असं कधी झालेलं होतं का की ती लांबून कधी प्रवासावरून आली, पुन्हा तिला तातडीनं कामासाठी बोलवण्यात आलं, आरामाची जी काही वेळ असते ती पाळली गेली नाही, असं कधी झालं होतं याच्या आधी जेव्हा ती काम करत होती? नाही, असं एक वेळ ती मालदीवला गेलेली होती, मग पण ती 2 दिवसांनी आली, पण असं रेग्युलर असं काय कधी ती चर्चा करायची नाही. आणि जे आपलं पायलट आहेत ते एक ठिकाणी येऊन रेस्ट घेतात की नाही घेतात की परत ते पुढे प्रवास करतात, ते काय मला ह्याच्यातलं काय कल्पना नाही. केबिन क्रू एअर होस्टेस असल्यामुळे जेवढं माझ्याकडे माहिती मिळाली तेवढंच होतं. त्या दिवशी बॉडीगार्ड, अजितदादा आणि फ्लाईट अटेंडंट म्हणून माझी मुलगी आणि सुमित कपूर आणि केबिन संबीर पाठक हे 5 जण होते त्याच्यामध्ये. आणि ते सुमित कपूर हे लांब लांबचे पण प्रवास करायचे, ती बोलायची, पण त्यांच्या सोबत गेली हे कधी चर्चा नाही केली. VSR व्हेंचर्सच्या सगळ्या कंपनीची आता CIDच्या व्यतिरिक्त आणखी मोठ्या एजन्सी कंपनीकडे चौकशी व्हावी आणि पारदर्शक चौकशी व्हावी. आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळायला हवी अशी रोहित पवारांनी मागणी केली आहे. तुम्ही घातपाताचा संशय स्वतःही व्यक्त करताय आता की असं होऊ शकतं, तर तुम्ही ह्या चौकशीच्या मागणीला कशा पद्धतीचं समर्थन देताय आणि काय तुम्ही सरकारकडे मागणी करताय? मी पिंकीचे वडील या नात्याने आणि रोहित दादा पवारने जे विषय रितसर मांडले, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, कारण की एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा आणि अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत जेही गेले त्यांच्या कुटुंबाचा जे हे दुःखाचा डोंगर आहे, मी त्याच्यामध्ये सहभागी आहे. दुःख दर्द हे मी समजू शकतो, पण गप्प बसू शकत नाही. ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. अजितदादा पवारनी जे जे विषय मांडले मी त्यांच्या 100% त्यांच्या मताशी सहमत आहे. मला आणखी एक प्रश्न पिंकी माळीचे पालक म्हणून तुम्हाला विचारायचा आहे. एखादा माणूस कुटुंबातला गेला तर त्याची उणीव भरून निघत नाही, कारण तो आपण गमावलेला असतो. मात्र त्याच्यानंतर एक करता माणूस किंवा कमवता माणूस गेल्यानंतर जो कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळतो, तर त्याची उणीव न भरताना सुद्धा कुटुंबाला सावरण्यासाठी जी काय आर्थिक मदतीची गरज असते ती शासनाकडनं तुम्हाला अद्याप जाहीर झालेलं नाही असं तुम्ही म्हणालात. तुम्ही शासनाकडे काय भूमिका व्यक्त करताय? कारण तुमच्या घरातला करता एक माणूस गेलेला आहे, तुम्ही तो गमावलेला आहे, तर शासनाकडे अशा वेळेला पालक म्हणून काय मागणी करताय? मी एक टॅक्सी चालक आहे. माझी मुलगी मला हातभार लावायची, मला मदत करायची, त्यामुळे आम्ही आमचा जीवननिर्वाह व्यतीत करायचो. पण आता ती गेलीमुळे आमच्यावरती पर्सनली खूप बर्डन आलेलं आहे. जर सरकारने कुठे हातभार या काही मदत केली तर बरं होईल. आणि कंपनीकडनं जे माझ्या हक्काचे मुलीचे निघतात ते देखील तरी मिळालं तर मला कुठेतरी सावरता येईल. नाहीतर सावरणं फार कठीण आहे, कारण की एक मुलगा आहे, तोही कुठेतरी तिचं स्वप्न होतं पिंकीचं की माझा भाऊ कुठेतरी गव्हर्मेंटमध्ये या कुठेतरी कामाला लागला तर आम्ही दोघं मिळून आई बाबांना सांभाळू. मिसेस आजारी असते, त्यांचं औषध, मेडिकल, डॉक्टरची फीस, चेकअप या सगळ्या गोष्टीमध्ये टॅक्सीने भागत नाही. रूम रेंटवर आहे, लाईट बिल असतो घरातले. तर आता पिंकी गेल्यामुळे आमच्यावरती दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे. हे सरकारने या कंपनीच्या लोकांनी आमची परिस्थिती समजून घेतली तर मेहरबानी आहे, नाहीतर मग आम्हाला जे आहे ते जगायचंच आहे. आपण पाहतोय की पिंकी माळीचे वडील आपल्यासोबत होते आणि त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा समोर ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या सगळ्या प्रकाराची जी चौकशी रोहित पवारांनी मागणी केलेली आहे
CID व्यतिरिक्त इतर ज्या काही एजन्सी त्यांनी म्हटल्या त्या सगळ्यांकडनं चौकशी व्हायला हवी, पारदर्शक चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर पिंकीला तर आम्ही गमावलेला आहे, मात्र आमच्या कुटुंबावरती तो जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं सुद्धा आणि ज्या कंपनीमध्ये पिंकी माळी काम करत होती त्यांनी सुद्धा आम्हाला हातभार लावावा आणि आम्हाला यातून सावरावा अशा पद्धतीची सुद्धा विनंती त्यांनी केलेली आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या या भूमिकेला घेऊन काय विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी ते पूर्णपणे दुःखात आहेत आणि याही अपघाताला घेऊन त्यांनी घातपात असू शकतो असा देखील संशय जो आहे तो सध्या तरी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी कशा पद्धतीनं पारदर्शकपणे पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन हरी नेगीसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.